देवा, माझं चुकलं तरी काय? देवा, आज एक प्रश्न आहे, उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाही, पण मनात साठलेली वेदना आज तुझ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे एवढंच वाटतंय मला. मी स्त्री म्हणून जन्म घेतला, हीच का माझी पहिली चूक? की प्रत्येक वेळी समजून घेणं हेच माझं नशीब तू लिहिलं होतंस? स्वप्न होती माझी ही, उडायचं होतं आभाळा एवढं, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती स्वप्न हळूहळू माती झाली. मी प्रेम केलं तर म्हणाले जास्त करतेस. मी गप्प बसले तर म्हणाले तुला काही वाटत नाही. देवा, स्त्रीने नक्की काय करावं हे तूच ठरवून ठेवलेलं असतंस का? नशिबा, तू इतका कठोर का असतोस माझ्यावर? मी तुटले तरी माझ्याच हातात संसार देतोस आणि म्हणतोस सांभाळ. माझं रडणं तू कधी ऐकलंस का? की ते नेहमी भिंतीवरच आदळून परत माझ्याच हृदयात येतं. तेव्हा मी कुणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्या वाट्याला इतकी एकटेपणाची रात्र का आली? सहनशीलतेला तू गुण म्हणतोस, मग त्या मागचं माझं थकलेलं मन तुला दिसत नाही? मी बायको झाले, सून झाले, आई झाले, पण कधीच मी राहू शकले नाही हे सगळं. तुझ्या न्यायात बसतं का देवा? लोक म्हणतात हेच आयुष्य आहे, पण मग सुख कोणासाठी असतं आणि दुःख फक्त स्त्रीसाठीच का राखून ठेवलेलं असतं? नशिबा, कधीतरी माझ्या बाजूने उभं राहशील का? की प्रत्येक वेळी माझ्या अश्रूंना नशिबाचंच नाव द्यायचं? देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, म्हणूनच कदाचित आजही तुझ्याशीच बोलते, नाहीतर आयुष्याशी खूप आधीच भांडण केलं असतं. एकच प्रश्न आहे, उत्तर नसलं ना तरी चालेल, माझ्या वेदनांना कधीतरी अर्थ मिळेल का? की एक स्त्री म्हणून जन्म हेच कायम माझं प्रायश्चित्त आहे का? आज मी तुझ्याशी तक्रार करत नाही, फक्त विचारते आहे, कधीतरी कधीतरी माझ्या वाट्यालाही शांत सुखाचं एक छोटंसं आभाळ तू ठेवशील ना देवा?